उमेदवारी बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती, कारण ज्यावेळेस 21 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांची जी मिरजमध्ये सभा झाली आणि तिथे ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा झाली तेव्हा माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी मला मिळणार ही 100% खात्री होती. आणि आज महाविकास आघाडीची जी अधिकृत घोषणा झाली आहे त्यामुळं त्या गोष्टीचा आनंदच आहे. एकीकडे उमेदवारी जाहीर झाली मात्र दुसरीकडे विशाल पाटील यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहिले. त्याची पोस्ट देखील व्हायरल होती. त्याकडे कसं बघताय? काय म्हणून पोस्ट व्हायरल होती? की आमचं नेमकं काय चुकलं होतं आणि आता कोर्टात निर्णय वगैरे अशा सगळ्या पोस्ट. मी मागंही सांगितलं होतं की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते की ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. किंवा ही जागा आम्ही आमच्या वतीनं प्रयत्न करत होतो की शिवसेनेला ही जागा सुटावी. त्या पद्धतीनं दोन्हीकडून प्रयत्न केले, रस्सीखेच झाली. पण आज शेवटी आज महाविकास आघाडी म्हटल्यानंतर एकाच पक्षाला ही जागा मिळणार होती. त्या पद्धतीनं आज महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली आणि आज मी आता इथून पुढं घोषणा होईपर्यंत ती रस्सीखेच चाललेली होती. तर आता इथून पुढं सर्वजण आम्ही एकत्र काम करू. महाविकास आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्ष असेल, असे आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकत्र काम करू. मी भेटणार महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या नाही, सर्व पदाधिकाऱ्यांच्या, अगदी तालुका अध्यक्ष असतील, सर्व गट प्रमुख असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील, सर्वांच्या प्रमुख नेत्यांच्या सर्वांच्या गाठीभेटी मी आता ह्या आजपासून चालू केलेल्या आहेत. असं काही होणार नाही, कारण सर्वजण आम्ही आता उद्या किंवा परवा दिवशी जिल्ह्यातील महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला सर्व उपस्थित राहतील आणि सर्वजण मिळून माझ्या उमेदवारीशी पाठिंबा देतील. विशाल पाटलांचे कार्यकर्ते म्हणतात की निवडणूक लढवावी विषय आहे. एकीकडे तुमची उमेदवारी जाहीर झाली देखील इच्छुक होते. त्यांच्या उमेदवारीचा देखील आता आग्रह कार्यकर्त्यांकडून केला. असं काय मला तर आज वाटतं, विश्वास आहे माझ्या मनामध्ये की असं काही होणार नाही. सर्वजण मिळून आम्ही एकत्र काम करू. आज तरी मला असं काही वाटत नाही की विशालदादा उभा राहतील म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.